ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की इथिक्स या विषयासंदर्भात आपल्याला कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी तयार करता येऊ शकते, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. 2025 UPSC आणि जसं की आपल्याला माहिती आहे 2025ची MPSCसुद्धा डिस्क्रिप्टिव्ह होते. आणि जसं की आपल्याला माहिती आहे MPSCचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस हा अगदीच 99% हा UPSCशी मिळता जुळता आहे. आणि या दोन्हीही आयोगाचे जे पेपर आहेत तर त्याच्यामध्ये आपण GS4चा विचार केला तर इथिक्स हा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो. साधारणतः लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स किंवा जॉग्रॉफी हे जे विषय आहेत तर या विषयासंदर्भातलं जे काही मटेरियल आहे, सोर्सेस आहेत, तर ते अगदीच म्हणजे तिन्ही लँग्वेजमधून, हिंदी, इंग्लिश किंवा तुम्ही जर रिजनल लँग्वेज म्हणजेच मराठीमधून प्रिपरेशन करत असाल तर त्या विषयाचं मराठीमधून सुद्धा साहित्य जे आहे ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळतं. मात्र इथिक्स हा असा विषय आहे की म्हणजे याच्याविषयी मग आपल्याला गोंधळाची अवस्था होते की काय रिसोर्सेस आपण वाचले पाहिजेत, तर मग त्याच्याविषयीचं मराठीमधून मटेरियल अवेलेबल आहे का, तर असे बरेचसे क्वेश्चन आपल्या माइंडमध्ये येतात. तर याचंच आपण एक सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, आपण एक कोर्स लॉन्च करतो आहे इथिक्स विषयासाठी. तो स्पेशल कोर्स असेल, अगदीच आपण तो 1-2 महिन्यामध्ये लॉन्च करणार आहे ॲपद्वारे. तर याच्यामध्ये आपले ऑनलाईन रेकॉर्डेड इथिक्सचे लेक्चर्स असतील आणि ते अगदीच म्हणजे मराठीमधून असणार आहेत. अगदी साध्या, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण इथिक्स समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये. म्हणजे मी स्वतः ते लेक्चर रेकॉर्ड करणार आहे ते, आणि ते अगदीच म्हणजे मराठीतून जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांना आपल्याला कशा पद्धतीने तो विषय इझी करून सांगता येईल हाच मी डेफिनेटली प्रयत्न करेल. आणि त्याचसोबत लक्षात घ्या, मराठीमधून तुम्हाला इथिक्सचं मटेरियल म्हणजे मी स्वतः काढलेल्या नोट्स तुम्हाला इझिली कशा पद्धतीने तुम्हाला अवेलेबल करता देऊ शकेल हा माझा प्रयत्न राहील. त्यासोबत लक्षात घ्या, हे तर डेफिनेटली राहील जे विद्यार्थी मराठीमधून प्रिपेअर करतात त्यांच्यासाठी मला जितकी हेल्प करता येईल तो माझा प्रयत्न डेफिनेटली राहील. मात्र याच्याचसोबत तुम्ही दुसरे रिसोर्सेस कोणते वाचले पाहिजेत. लक्षात घ्या, इथिक्स या विषयासंदर्भातलं जे मटेरियल आहे ते अगदीच म्हणजे मॅक्सिमम मटेरियल जे आहे ते हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमधून आहे. जर तुम्ही मराठीचा विचार केला तर ते फार कमी मटेरियल मराठीमधून अवेलेबल आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही इथिक्स हा विषय आधी अंडरस्टँड करून घ्या नक्की काय आहे. आता लक्षात घ्या, पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, जॉग्रॉफी असेल, तर आपल्याला स्कूलपासून या विषयांचं थोडंफार नॉलेज असतं. तर त्यामुळे तो विषय परत पुढे जाऊन आपण जर एखाद्या बुकमधून तो विषय वाचला तर ते अंडरस्टँड करणंसुद्धा आपल्याला इझी जातं, कारण आपल्याला बऱ्यापैकी त्याच्याविषयीची माहिती असते. ठीक आहे. मात्र इथिक्स हा विषय आहे, असा विषय आहे की तो बऱ्यापैकी आपल्या सर्वांसाठी नवीनच आहे. आणि मग त्याची कुठून सुरुवात करायची इथपासून म्हणजे सुरुवात असते. तर मी म्हणेल की मी जे रिसोर्सेस तुम्हाला एक रेफर करेल मी, तर त्याच्यातून ॲटलिस्ट तुम्ही तो विषय अंडरस्टँड करून घ्या. व्हॉट इज इथिक्स, इथिक्स काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, फिलॉसॉफर आहेत, थिंकर्स आहेत, तर ते ॲटलिस्ट तुम्ही आधी अंडरस्टँड करून घ्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत, इमोशनल इंटेलिजन्स, ठीक आहे, मोरॅलिटी म्हणजे काय, तर अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. तर ते मला असं वाटतं की तुम्ही पहिले इथिक्स हा विषय अंडरस्टँड करून घ्या आणि त्याच्या आधी तुम्हाला सिलेबसचे पॉईंट्स माहीत पाहिजेत. UPSC आणि MPSCने GS4साठी जे सिलेबसमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत ते तुम्हाला अगदीच तोंडपाठ असले पाहिजेत. आणि तेच पॉईंट्स घेऊन मी जे रिसोर्सेस सांगते तर त्याच्यामधून आधी तुम्ही ते अंडरस्टँड करून घ्या. आता मी हे एक्सपेक्ट करून हे रेफर करणार आहे की ॲटलिस्ट तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोन्हीही विषयापैकी एकावर तरी ॲटलिस्ट तुमची कमांड असावी. म्हणजे मी हे एक्सपेक्ट करते की ॲटलिस्ट तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमधून ते बुक्स वाचले तर ॲटलिस्ट ते अंडरस्टँड तरी करावं. म्हणजे फार जास्त एक्सपेक्ट नाही आहे की तुम्ही फर्स्ट रीडिंग केलं आणि तुम्हाला तो विषय पूर्णपणेच म्हणजे समजून गेला. तर तुम्ही सेकंड रीडिंग किंवा थर्ड रीडिंगमधून त्या लँग्वेजमधून तो विषय वाचला तर ॲटलिस्ट तुम्हाला त्या कॉन्सेप्टचं बेसिक अंडरस्टँडिंग व्हावं. दिस इज वॉट आय एम एक्सपेक्टिंग. ठीक आहे. सो त्याच अनुषंगाने मी तुम्हाला काही रिसोर्सेस रेफरन्स बुक सजेस्ट करेल. तर त्याच्यामध्ये पहिलं लक्षात घ्या,
क्रॉनिकल पब्लिकेशनचं लेक्सिकॉनचं बुक आहे. देन द आयडिया ऑफ जस्टिस याच्यासाठी अमर्त्य सेन यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. सो हे 2 पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इमोशनल इंटेलिजन्ससाठी डॅनियल यांचं बुक आहे. ठीक आहे. तर हे म्हणजे हे लिमिटेड रिसोर्सेस मला असं वाटतं की तुम्ही हे रेफर केलं पाहिजे, जे अगदी तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमधून अवेलेबल मिळतील. तर मला असं वाटतं की सर्वात पहिलं तुम्ही काय करा की हे जे मी रिसोर्सेस सांगितलेले आहेत, लेक्सिकॉनचं सांगितलेलं आहे, डॅनियल यांचं सांगितलेलं आहे, किंवा अमर्त्य सेन यांचं द आयडिया ऑफ जस्टिस हे बुक सांगितलेलं आहे. ठीक आहे. परत अजून एक मी सजेस्ट करेल, हॅमिल्टन यांचं लक्षात घ्या एक पुस्तक आहे इंडियन फिलॉसॉफीवरती, तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे जे काही 4-5 रिसोर्सेस आहेत तर त्याच्यामधून तुम्ही, मला असं वाटतं की आयदर ते हिंदीमधून असो किंवा इंग्लिशमधून असो, ज्या कोणत्याही लँग्वेजवरती तुमची कमांड आहे तर त्यामधून तुम्ही हे रिसोर्सेस घ्या. आधी सिलेबसचे पॉईंट अंडरस्टँड करा आणि देन सिलेबसच्या पॉईंट्सनुसार या बुक्समधून तुम्ही इथिक्स हा विषय अंडरस्टँड करून घ्या. ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या ॲटलिस्ट समजून घ्या आधी. देन मला असं वाटतं की जर तुम्ही ती कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने जर समजून घेतली तर तुमची, समजा जर तुम्ही मराठीमधून तो पेपर देताय किंवा तुम्ही मराठी लँग्वेज चूज केलेली आहे तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने लिहू शकता. जर तुम्हाला एखादी गोष्ट अंडरस्टँड झालेली आहे तर ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये चांगल्या पद्धतीने लिहू सुद्धा शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने म्हणजे हा फरक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ॲपद्वारे जे रेकॉर्डेड लेक्चर असतील तर त्याच्यामध्ये मराठीमधून चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथिक्समध्ये केस स्टडीज असतात, लक्षात घ्या. तर त्या केस स्टडीजमध्ये जर तुम्ही करंटचे एक्झाम्पल दिले तर ते अजून खूप चांगल्या पद्धतीने तुमचं आन्सर बनतं, बरोबर आहे. तर यासाठी मी म्हणेल की न्यूजपेपर हा एक सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. ठीक आहे. तर 3 गोष्टी आहेत लक्षात घ्या, इथिक्सचा अभ्यास करत असताना लक्षात ठेवायच्या आहेत तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सिलेबस पहा, MPSC UPSC. ठीक आहे. जर तुम्ही मराठी लँग्वेजमधून देत असाल तरी ठीक आहे. म्हणजे मात्र सर्वात पहिलं मॅन्डेटरी हेच आहे की तुम्ही सिलेबसचे पॉईंट पहा. परत जे काही मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर देणार आहे ते तुम्ही एकदा बघून घ्याल. मी मराठीमधून अगदी इझी लँग्वेजमधून देणार आहे. प्लस तिसरी गोष्ट म्हणजे मी जे रिसोर्सेस तुम्हाला रेफर करायला सांगितलेले आहेत, रेफर केलेले आहेत रिसोर्सेस, तर ते रिसोर्सेस त्यातली तुम्ही ते बुक्स घेऊ शकता. त्याच्यामधून सिलेबसमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत तर ते पॉईंट्स घेऊन तुम्ही त्या कॉन्सेप्ट त्या बुक्समधून अंडरस्टँड करू शकता. तुमची ज्याही कोणत्या विषयामध्ये, ज्याही कोणत्या लँग्वेजमध्ये कमांड आहे तर त्या लँग्वेजमधून तुम्ही ते बुक्स घेऊ शकता. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही करंट अफेअर्समध्ये, समजा जसं की न्यूजपेपर आहे, बेस्ट ऑप्शन म्हणजे न्यूजपेपर आहे, तर त्याच्यामध्ये समजा करंटच्या काही केसेस असतील, जसं की इथिक्समध्ये करप्शन या विषयावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. तर मग करप्शनशी रिलेटेड एखादी केस स्टडी असेल किंवा त्याच्या संदर्भात, समजा जर तुम्ही एडिटोरियलमध्ये जर करप्शन संदर्भात काही स्ट्रॅटेजिक प्लॅन वाचले असतील तर अशा पद्धतीच्या ज्या काही नोट्स आहेत तर ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. जे करप्शन रिलेटेड केस स्टडी असेल तर ती तुम्ही एक्झाम्पल म्हणून देऊ शकता इथे, राईट. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की इथिक्सचा जर अभ्यास केला तर ते इझी जाऊ शकतं म्हणजे. ठीक आहे. आणि जरुरी नाही आहे, लक्षात घ्या की जर तुम्ही मराठी लँग्वेज चूज केलेली आहे MPSC किंवा UPSC मेन्ससाठी तर मराठीमधून मटेरियल अवेलेबल असेल तरच तुम्ही अंडरस्टँड करू शकता किंवा तो चांगला विषय म्हणजे चांगल्या पद्धतीने हाताळू शकता, असं काही नाही आहे. म्हणजे हा आपण माइंडमधून हा भ्रम काढला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्ही तो विषय अंडरस्टँड केला कोणत्याही लँग्वेजमधून तर तो तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. सो दॅट्स इट. आणि जर तुम्हाला अजून काही याच्या व्यतिरिक्त डाऊट्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता.